संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळेस आपण जर ही कामं केली, मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की संध्याकाळी कोणती कामे केल्यावर आपल्यावरती अखंड लक्ष्मी प्राप्त होत असते व आपल्या घरात लक्ष्मी नेहमी टिकून राहण्यासाठी आपण संध्याकाळी कोणते कामं करू नयेत किंवा ह्या कामं केल्याने लक्ष्मी आपल्यावरती नाराज होत असते आणि त्या घरामध्ये संध्याकाळी म्हणजे जेव्हा आपण दिवाबत्ती लावतो 6:30 ते 7:30च्या ह्या दरम्यान, तर तुम्ही ह्या दरम्यान जर काही कामे केली तर तुमच्या घरात लक्ष्मी कधीच वास करणार नाही आणि कधीच लक्ष्मी येणार नाही. तर ज्या घरामध्ये लक्ष्मीला चांगली कामे किंवा ज्या घरामध्ये काही गोष्टी केल्या जातात तर लक्ष्मी त्या ठिकाणी अखंड वास करते. आणि संध्याकाळच्या वेळेस जर लक्ष्मीच्या वेळेस जर तुम्ही ही कामं जर केली तर तुमच्यावरती अखंड लक्ष्मी प्राप्त राहील आणि लक्ष्मीचा तुमच्यावरती आशीर्वाद राहील. श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर तुमच्या घरावरती लक्ष्मीचा आशीर्वाद किंवा लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा लक्ष्मी टिकून राहण्यासाठी तुम्ही संध्याकाळी हे कामं अजिबात करू नका. जर तुम्ही तुमच्या घरामध्ये 6:30 ते 7:30च्या दरम्यान ज्यावेळेस आपण दिवाबत्ती लावतो त्यावेळेस तुमच्या घरामध्ये सगळे लाईट चालू ठेवले गेले पाहिजेत. कारण की ज्या घरामध्ये प्रकाश असतो त्या घरात नेहमी लक्ष्मी येत असते. म्हणून तुम्ही तुमच्या घरामध्ये अंधार करून ठेवू नका. जेव्हा संध्याकाळची झाली तर त्यावेळेस तुम्ही तुमच्या घरातले नेहमी लाईट चालू ठेवावी आणि म्हणजे सगळ्या घरातली लाईट चालू ठेवायची. पूर्ण घरात लक्ष्मी आपला वास करत असते आणि पूर्ण घरामध्ये लक्ष्मी फिरत असते. म्हणून संध्याकाळच्या वेळेस अंधार करून बसू नका किंवा अंधार करून राहू नका. नंतर संध्याकाळच्या 6:30 ते 7:30च्या वेळेस तुम्ही केस विंचरत असणार तर त्यावेळेस लक्ष्मी येण्याच्या वेळेस तुम्ही केस विंचरू नका. हे सगळी कामं तुम्ही म्हणजे केस विंचरणं झालं तर तुम्ही 6:30च्या आधी करून घ्या किंवा मग 6च्या आधीच करून घ्या. त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळेस झाडू लावू नका. कारण की झाडू आपण 7:30 वाजता तर लावत असू तर त्यावेळेस आपल्या घरात लक्ष्मी दरवाजातूनच बाहेर निघून जात असते. म्हणून तुम्ही हे लक्षात ठेवावं. कारण की लक्ष्मीला काय प्रिय आहे, ज्या ठिकाणी स्वच्छता असते, ज्या ठिकाणी नीटनेटकापणा असतो सॉरी, ज्या ठिकाणी स्वच्छता असते आणि ज्या ठिकाणी नेहमी आपल्या घरात प्रसन्नता राहते त्या ठिकाणी लक्ष्मी नेहमी येत असते. म्हणून तुम्ही संध्याकाळी झाडू 5च्या आधीच तुम्ही झाडू वगैरे मारून घ्या. नंतर तुम्हाला सांगते की संध्याकाळी दिवाबत्तीच्या वेळेस कोणी तुमच्या घरामध्ये झोपलेली असेल तर त्यांना झोपू देऊ नका. संध्याकाळी 7:30च्या आत झोपले तुमचे लहान बाळ असतील म्हणजे 4 वर्षापर्यंत किंवा 5 वर्षापर्यंत तर ठीक आहे, समजू शकतो. पण त्याच्यापेक्षा पण थोडेसे मोठे मुलं असतील तर त्यांना 6 वाजेपर्यंत तुम्ही उठवून द्या. त्याच्यानंतर मग लक्ष्मीनेच्या वेळेस तुमच्या घरात कोणीही झोपलं नसावं. जे आजारी वगैरे असतील तर त्यांचं ठीक आहे की आपण समजू शकतो. माता लक्ष्मी ही समजून घेईल. जे झोपलेले म्हणजे जे आजारी असतील किंवा मग हे असतील तर त्यांना झोपू दिलं तरी चालणार आहे. पण मग जे सगळे तुमच्या घरातले व्यवस्थित असतील, सगळे चांगले असतील, तुमच्या घरामध्ये 8-9 वर्षाच्या पुढचे लहान बाळ असतील तर त्यांनाही संध्याकाळचं 6 नंतर झोपू देऊ नका. लक्ष्मी त्या ठिकाणी नाराज होऊन जात असते. संध्याकाळच्या वेळेस तुम्ही नखं काढायचे नाही. ज्या घरामध्ये नखं काढली जातात संध्याकाळ वेळेस किंवा दाढी केली जाते किंवा मग काही घरांमध्ये असेल की पुरुष मंडळी दाढी वगैरे करतात, ते योग्य नाही आहे. किंवा मग नखं काढणे हे सुद्धा योग्य नाही आहे. किंवा ज्या घरामध्ये संध्याकाळच्या वेळेस खूप भांडण वगैरे होत असतील किंवा ज्या घरात चिडचिडपणा कटकट संध्याकाळच्या लक्ष्मी येण्याच्या वेळेस जर होत असेल तर त्या घरात लक्ष्मी कधीही वास करत नाही. ज्या घरामध्ये अखंड लक्ष्मी कधीही प्राप्त होत नाही, लक्ष्मी माता तिथूनच बाहेर निघून जाते, घरात येत नाही. ज्या घरांमध्ये लक्ष्मी माता कोणत्या घरांमध्ये जाते की ज्या घरांमध्ये प्रसन्नता वाटते, ज्या घरामध्ये स्वच्छता असते, ज्या घरामध्ये नीटनेटकापणा असते, ज्या घरामध्ये पूर्ण लाईट चालू असतात, संध्याकाळच्या वेळेस दरवाजात दिवा, तुळशीला दिवा, अगरबत्ती, धूप, दीप हे आपण संध्याकाळी जर तर केलं तर त्या घरामध्ये लक्ष्मी नेहमी येत राहते. म्हणून तुम्ही संध्याकाळच्या वेळेस हे छोटी मोठी कामे किंवा छोटी मोठ्या गोष्टी जर तुम्ही टाळल्या तर तुमच्या घरामध्ये नक्कीच अखंड लक्ष्मी प्राप्त होईल आणि माता लक्ष्मी तुमच्यावरती कधीही नाराज होणार नाही आणि दरवाजाच्या बाहेर कधीही जाणार नाही. तुमच्या घरात संध्याकाळच्या वेळेस कृपा करून महिलांनो तुम्ही अजिबात संध्याकाळच्या वेळेस भांडण नका करू. कारण की ज्या घरामध्ये भांडण वगैरे नेहमी कटकट होत असते त्या घरामध्येही कधीही लक्ष्मी प्राप्त होत नसते किंवा लक्ष्मीचा वास होत नसतो.
असं मी अजिबात म्हणत नाही की लक्ष्मी, धनाची लक्ष्मी म्हटली जाते की आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होईल, की तुमच्याकडे खूप पैसा होईल, खूप काही गोष्टी येतील. तर तसं काही नाही. पण आपल्याला सुख, शांती, समृद्धी लागण्यासाठी आपल्याला हे छोटे मोठे उपाय करावे लागतात. ज्या घरांमध्ये हे उपाय केले जातात संध्याकाळच्या वेळेस, त्या घरामध्ये नेहमी प्रसन्नता वाटते, सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. म्हणून तुम्हाला आवर्जून सांगेल की संध्याकाळी झाडू मारू नका, केस विंचरू नका, नखं काढू नका, झोपू नका, किंवा मग असे काही भांडणतंटा होत असेल त्या ठिकाणी तुम्ही अजिबात ह्या गोष्टी करू नका. संध्याकाळ झाली तर तुम्ही 6:30 वाजता नेहमी आरती करा, दिवाबत्ती लावा, घरात प्रसन्नता ठेवा. ज्या घरात ह्या सगळ्या गोष्टी राहतात ना, त्या घरात माता लक्ष्मी नेहमी प्रसन्न होत असते. म्हणून तुम्ही आवर्जून ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेऊन संध्याकाळच्या वेळेस ही कामं जर तुम्ही केली तर तुमच्या घरामध्ये नक्कीच लक्ष्मी आदराने तुमच्या घरात प्रवेश करायला आणि तुमच्या घरात आनंदाचं सकारात्मक ऊर्जा नेऊन आणि तुमची भरभराटी होईल आणि तुमचं घर प्रसन्नता वाटेल. म्हणून तुम्ही आवर्जून ह्या गोष्टी तुमच्या घरामध्ये करा. बघा, तुम्हाला खूप छान वाटेल. ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही केल्या तरी आपल्या घरामध्ये प्रसन्नता येत असते. तर संध्याकाळी तुम्ही पूर्ण लाईट लावून द्यायचे, दिवाबत्ती लावायची, दरवाजाला दिवाबत्ती, तुळशीला, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करा. म्हणजे अखंड लक्ष्मी प्राप्त होईल आणि जी लक्ष्मी तुम्ही कमवलेली आहे ती लक्ष्मी तुमच्या घरात वास करेल आणि टिकून राहील. म्हणून तुम्ही नक्कीच संध्याकाळच्या वेळेस ही कामे आवर्जून करा. तर आजची माहिती किंवा आजची सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.